मध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. कुंडमाळा इथलं बचाव कार्य रात्र झाल्यामुळे आता थांबवण्यात आलेलं आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील जुना पूल जो आहे तो कोसळलेला आहे. या अपघातात अनेक पर्यटक वाहून गेलेत आणि त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलंय. तर 4 यात मृत्यू झालेला आहे. 2 जण अजून सुद्धा यामध्ये बेपत्ता आहेत. तर जखमींवरती तळेगावातील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. त्याचं घडलं असं की पावसाळ्यामध्ये कुंडमाळ्यामध्ये पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात आणि रविवार असल्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली होती. काही जण पुलावरती उभे होते आणि याच वेळेला अचानक पूल कोसळला. त्यानंतर काही जण नदीत पडले आणि वाहून गेले. याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मात्र पर्यटक जर नेहमी इकडे येत असतात तर मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथे कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान या जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती असा सुद्धा सवाल उपस्थित झालेला आहे. अभी तो यहाँ पर पूरे जनरेटर लगा के हमने पूरे लाइट लगा दिए, व्यवस्था पर्याप्त व्यवस्था फोकस लगा दिए, लाइट लगाने की पूरी व्यवस्था कर दी हमने और ये अभी वार लेवल पे सब काम चल रहा है। सर, ये जो पुल गिरा है इसके पीछे आप क्या कहेंगे, जो बेसिक वजह है वो क्या होगी? ये पगडंडी जैसा ब्रिज था, किसानों को आने जाने के लिए इस गांव से उस गांव में जाने के लिए ब्रिज था, लेकिन जो टूरिस्ट है बहुत भारी हो गए, मतलब 250-300 लोग एक जगह आके खड़े हो गए। जहाँ से 2, 4, 5, 10 लोगों ने जाना चाहिए वहाँ पे 250-300 लोग आके खड़े हो गए। वो इतना लोड ले ही नहीं सकता था वो ब्रिज, वो बीच में से ही नीचे झुक गया, पूरा पानी में चले गया नीचे। कुंडमाळ्यामध्ये आज दुर्घटना घडली. या दुर्घटनामध्ये एकूण 46 लोक पाण्याच्या प्रवाहामध्ये पडले होते. त्यापैकी 41 लोकांना वाचवण्यामध्ये यश आलेले. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या कुंडमाळ्यामध्ये आता अंधार झाल्यामुळं शोध कार्य थांबवलेले, कारण की यापैकी 3 जणांचे जे मृतदेह ते सापडलेले आहेत. अजून 2 जणांचे जे मृतदेह यांचं शोध कार्य सुरू असताना मात्र आता येथे मोठ्या प्रमाणावर अंधार असल्याने हे संपूर्ण शोध कार्य थांबवण्यात आलेले. आपण जर पाहायला गेलो तर आज दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून संपूर्ण पुणे जिल्ह्याची संपूर्ण रेस्क्यू टीम या ठिकाणी आली आणि या पर्यटकांना त्यांनी वाचवलेले. त्यापैकी 41 लोकांना वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे. तर उर्वरित जे 5 लोक होते ते या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. तर काही जण या लोखंडी सांगाड्याच्या खाली अडकले होते, त्यांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचं मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह जरी सापडले असेल तरी 2 जणांचे मृतदेह अजूनही बाकी. आता जरी शोध कार्य थांबवलं असेल तरी उद्या सकाळी 8 वाजता हे शोध कार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गणेश जोडाम, न्यूज 18 लोकमत, मावळ. तर कुंडमाळा इथला पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधत दुर्घटनेची पूर्णपणे माहिती घेतली आहे आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीसांशी फोनवरून संवाद साधत या घटनेचा आढावा घेतलेला आहे. तसंच मृतांना श्रद्धांजली वाहत जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना सुद्धा केली आहे. दरम्यान कुंडमाळ्यातील पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना फोन करून राज्यातील सर्व जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश दिलेत. तर कुंडमाळा पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारकडून महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. पूल जुना होता असं ते म्हणाले. नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोहोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील. परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील PWDला किंबहुना ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील.